हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समचरण सरोजम साधरणीला बुधम, जगनिहत पाणी मंडल मननम, तरुण तुळशीबाला कंजनम कंजनेत्रम, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुतुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। धीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती, वंदनी अंजनी सुता रामदूता प्रभंजना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवं सुतं देवं कौशचानूरमर्दं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। म्हणून या जाणते नो गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती। आज आपण आपल्या श्री क्षेत्र कोथरूड गावामध्ये श्री हरिभक्तीपरायण रामभाऊ तुकारामजी कदम यांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी नामदेव महाराज समाधी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। आणि त्या अनुषंगाने आज आपल्या या ठिकाणी प्रवचनासाठी आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला, त्यातील ओवी क्रमांक 25 आपण प्रवचनासाठी निवडलेली आहे। खरोखर हा सोहळा करण्याचा हेतू एक नामदेव महाराजाची समाधी सोहळा करण्याचा हेतू त्यांचा एक खूप चांगले, दरवर्षी काहीतरी आपल्याकडून परमार्थ सेवा घडावी आणि त्या परमार्थ सेवेतून काही आपल्याकडून अन्नदानही घडावं, ही त्यांची भावना। खरोखर आपण एक सेवा करत असताना नामदेव महाराज असो आणि सध्या सावता महाराज यांचीही समाधी सोहळा चालू आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। त्या संतांनी आणि विशेष म्हणजे अनेक जातीमध्ये संत निर्माण झाले आणि या संतांनी प्रत्येकाने खरोखर म्हणजे परमार्थ करण्यासाठी प्रत्येक समाजाला आपला आपला एक संत नेमून दिला किंवा त्यांच्याकडून एक संत नेमून दिल्याच्या नंतर त्या समाजाकडून एक परमार्थ सेवा घडावी
सध्याच्या या काळामध्ये जर विचार केला तर प्रत्येक माणूस जाती जातीचा विचार करते आणि तो विचार करत असताना देवांचाही विचार झाला. प्रत्येक माणूस प्रत्येक जातीला ओढल्या जाते, आपण आपलं ओढण्याचं काम करतोय आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक समाजामध्ये एक एक संत निर्माण झाले आणि त्या संतांनी एक आपल्या समाज एकत्र करून परमार्थ सेवा घडावी, नामस्मरण घडावं. खरोखर आपल्या या ठिकाणी अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराज मंडळी आहेत जे की तुम्ही कीर्तन, प्रवचन, भागवत कथा पूर्ण करता. ते केलं तर ते आर्थिक बाजू त्याला भक्कम लागते, परंतु ज्या वेळेस आर्थिक बाजू गाव करण्याचा विचार करत नसल, आर्थिक खर्च करण्याचा जर विचार करत नसल, तर त्यावेळेस खरोखर अनेक महाराज की ज्या वेळेस कोट्यवधी जप रामकृष्ण हरी असेल, ओम नमः शिवाय असेल, असे जर जप आपण कोट्यवधी केले तर ते महाराज या ठिकाणी कीर्तनाची सेवाही मोफत करतात, कुठला रुपये घेत नाही. तसं प्रत्येकानं परमार्थ करत असताना परमार्थ करत करत सर्वात श्रेष्ठ जे असेल ते नामस्मरण आहे. हे नामस्मरण जर आपण केलं तर प्रत्येक काही उदाहरण एक तुम्हाला सांगेल मी की ज्यावेळेस मीराबाईचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल पण तरी पण सांगतो. ज्या वेळेस मीराबाईच्या दासी होती आणि ती दासी काही कामानिमित्त बाहेर गावी गेली आणि त्या ठिकाणी त्या दासीच्या जागेवर मुलाला कामासाठी पाठवण्यात आलं, परंतु त्या मुलाला ज्या वेळेस मीराबाई पाहिली, मीराबाई एवढी सुंदर चांगली, हे पाहून त्या मुलाचं मन विचलित झालं. त्याच्या मनामध्ये वेगळी भावना आली आणि ती भावना आल्याच्या नंतर त्या दासीला त्यांनी सांगितलं त्या मुलाने की मला मीराबाई सोबत लग्न करायचंय. मग लग्न करायचं म्हणल्याच्या नंतर ती दासी म्हणली, ज्यावेळेस आपण मीराबाईची इथं नोकरी करून आपण जगतोय ते आपलं बंद होईल, तू कशाला येण्यासारखं करतोय. परंतु त्याने हट्ट धरला आणि हट्ट धरल्याच्या नंतर ते मीराबाईकडे गेले आणि मीराबाईला म्हणले की मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. मग हे सांगितल्याच्या नंतर मीराबाई म्हणली, हो काही हरकत नाही, मी तयार आहे लग्न करायला. परंतु मीराबाई म्हणली, माझी एक अट आहे. काय? माझी एक अट आहे, तू 7 दिवस श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची पुढं आणि 7 दिवस नामस्मरण करायचं. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे, हरे राम हरे कृष्णा, तू नामस्मरण करायचं. ज्या वेळेस 7 दिवस झाले आणि 7 दिवस झाल्याच्या नंतर ज्या वेळेस मीराबाई त्याच्याकडे गेली, हार घेऊन की मला तुझ्यासोबत लग्न करायचं म्हणून, त्यावेळेस त्या जो मुलगा होता, जो नामस्मरण करत होता, तो म्हणला, तुम्ही आई साहेब कोण? माते तुम्ही कोण आहात? तुम्ही नेमकं काय, माझ्याकडून काय तुमची अपेक्षा आहे? म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की हे का बदल घडला, हे नामस्मरणाचा बदल आहे. ज्या वेळेस आपलं नामस्मरण करू, रामकृष्ण हरी असेल, ओम नमः शिवाय असेल, श्री गुरुदेव दत्त असेल, कुठलीही साधना असू, ती साधना केल्याच्या नंतर माणसाचं मन बदललं जातं आणि मन बदलल्यावर ज्या वेळेस आपण, जसं आपण सांगत असतो, शिक्षकही सांगत असतात, तामस आहार, सात्विक आहार,
ही जे आहाराचे प्रकार सांगत असतात, चांगले विचार आले पाहिजे माणसाच्या मनामध्ये. जर चांगले विचार आले तर नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हे बदल होण्यासाठी खरोखर त्याच्यासाठी आपण सर्वात जास्त नामस्मरण करण्याची गरज आहे. खरोखर आज आपण या प्रवचनाच्या निमित्तानं म्हणून या जाणतो न गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो संतु सत्य. या अध्यायामध्ये सांगितले की महत्वाचे आहे म्हणण्याचे कारण आहे की ज्ञानेश्वर महाराज ही ओवी अनुभवाने सांगतात की अनुभवाने सांगण्याचा फार महत्व असते. ज्ञानेश्वर महाराज असे अनुभवाने सांगतात की या आपल्याला अनुभव कुठल्याही गोष्टीचा प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय त्याला पुढल्या काही गोष्टी सुचत नाही. काय असतं, आपण एखादं व्यावहारिक उदाहरण सांगतो तुम्हाला, जे की एखादी गोष्ट कुठं माणसाला नुकसान झालं तर नुकसान झाल्याच्या नंतर माणूस त्या गोष्टीची चौकशी 1000 वेळेस करत असतो. आणि ते सांगतात पुन्हा आपले मोठे माणसं सांगत असतात की अरे बाबा आपल्याला ते तिथं नुकसान झालंय, म्हणतात ना ताक साध्या कोणाला तर माणसं म्हणतात हे फुकून प्यातात ताक. महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी अनुभवण्यासाठी आपल्याला त्याचा अनुभव आला की आपण थोडं जपून वागतो. आणि हे करत असताना आपण कुठल्याही गोष्टीमध्ये सत्कर्म चांगली, प्रत्येकाला चांगली सवय लागली पाहिजे. आपण नामस्मरण तर करणारच, परंतु ज्या वेळेस एखादा आपण रोडनं जात आहोत समजा, आणि रोडने जात असताना एखाद्या ठिकाणी एखादा अपघात घडावा आणि ते अपघात घडला आणि आपण चाललो पुढे निघून गेलो. त्यावेळेस आपण घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर चला एखादा मित्र म्हणलेला असते गाडीत, अरे बघू तरी आपण काय झालंय ते. परंतु ते म्हणजे अरे चल, दररोज असे अपघात होत असतात. परंतु ज्या वेळेस आपण घरी जातो आणि घरी गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस ती अपघात झालेला व्यक्ती जो आहे तो आपल्या जवळचा आहे म्हणून ज्यावेळेस माहिती होतं त्यावेळेस माणसाला एक अनुभव येतो, अरे रे आपण जर थांबलो असतो तर तो आपल्या माणसाला आपण मदत केली असती किंवा वाचला असता, त्याला दवाखान्यात नेलं असतं. हे माणसाच्या अनुभवाचं म्हणजे हे अनुभव येत राहतात आपल्याला प्रत्येक ठिकाणी. आणि हे करत असताना आपण सामाजिक कामामध्ये परमार्थ करत असताना परमार्थामध्ये आपण एक झोकून दिलं पाहिजे. आणि झोकून दिल्याच्या नंतर आपण जे की कुठलंही कार्य करत असताना, आम्ही असंच एक दिवशी माजलगावला जात असताना एक माजलगाव तेलगाव रस्त्यावर टालीवाडी फाट्याला त्या भेगामध्ये जाऊन एक माणूस अपघात झाला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलं होतं, रक्तबंबाळ झाला होता. परंतु योगायोगाने मी जात असताना त्या ठिकाणी पाहिलं जवळपास 10-15 लोक होते मोटरसायकलवाले. परंतु ते काय ते घेऊन जाऊ शकत नव्हते. परंतु मी मोठी गाडी घेऊन जात होतो. त्या गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या माणसाला मी गाडीमध्ये टाकलं.
गाडी टाकून त्या माणसाला माजलगावला दवाखान्यात नेलं, उपचार केला. मला सांगायचा हेतू आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना कुणाचं वाईट तर करूच नाही, परंतु आपण कुठंतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी एक ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला की घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाचं वाचलं, त्या माणसाच्या घरी भरून फोन आला की तुम्ही देवासाठी आलात आणि आमच्या मुलाला तुम्ही वाचवलं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण प्रत्येकानं ज्या वेळेस आपण बाहेर वावरत असतो, प्रत्येक कुणी असो, एक सहकार्याची भावना ठेवा काय. आणि आपण आपले लोकांना कुणाला काही वाटू द्या, फक्त आपण एक चांगली भावना ठेवा. आणि चांगली भावना ठेवून आपण जर कार्य केलं तर नक्कीच आपल्याला ईश्वर परमात्मा आपल्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी बरोबर, तर या ठिकाणी खरोखर सांगायला खूप आहे, परंतु या ठिकाणी तुमचा हरिपाठ खूप म्हणजे आज खूप मोठा हरिपाठ झाला. सर्व वारकऱ्यांचं अभिनंदन. खरोखर मी म्हणलं कसं आहे, हरिपाठ यांचं कसं असते करण्याचं त्यांचं हे होतं, खूप म्हणजे चांगलं आहे. आणि आपल्या गावामध्ये दररोज हरिपाठ या ठिकाणी नित्यनेमाने होतंय. तुमचं मी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा महाराष्ट्राचे कमिटी सदस्य म्हणून तुमचं अभिनंदन करतो वारकऱ्याचं. की जे की काय माहिती का, आपला वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. या ठिकाणी आणखी एक तुम्हाला एक विनंती करीन मी की तुमच्या गावचे जी मुलं आहेत, लहान लहान मुलं, ते मुलं एका दुसरं 2 4 4 5 7 8 तरी मुलं आपले वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी असावेत. जेणेकरून आपले आता या ठिकाणी मला सांगायला काय, आपले भरपूर आता महाराज मंडळी बरेच, त्याच्यात काही विषय नाही, परंतु आणखी जर मुलं या मार्गाला लागणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला फक्त एक दृष्टांत सांगतो बरं का, एकच दृष्टांत सांगतो. काय होतं, संस्कार हे काय माहितीत का, संस्कार सांगण्याचं कारण आहे की एक वेळेस असंच झालं काय, आज माणूस भरपूर शिकते, इंग्लिश 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 प्रत्येक माणसं शिकायलेत, आता मी शिकायले. आता आमच्याकडे काही लोक काही अण्णा काही पुण्याला यायला असे कुटुंब की त्यांना कुणीच नाही, त्यांच्या प्रॉपर्ट्या पडून त्या पुन्हा जप्त होतात महानगरपालिकेकडे, काय नाही त्याला कुणीच नसते. आणि काही जणांना आहेत तर त्यांचे मुलं कुठं दुसऱ्या देशामध्ये, कुणी अमेरिकेला, कुणी दुसऱ्या दुबईला, म्हणजे अशा ठिकाणी नोकरीसाठी गेलेले. आणि त्यांनी काय केले, मुलं आई वडील हाडाचं म्हणतात ना पाणी करून शिकवतात मुलांना आणि एक चांगलं नोकरदार बनवतात. परंतु नोकरदार चांगलं बनवतात परंतु सुसंस्कार बनवत नाहीत. त्याच्यामुळं काही गोष्टी खूप अडचण येते. आणि तसंच एक कुटुंब होतं आणि ते कुटुंब त्यांचे पुण्याच्या ठिकाणीच राहत होतं गृहीत धरा. आणि त्यांचे मुलगी दुसऱ्या देशामध्ये नोकरीसाठी गेलेली, तिन्ही ही लेकरं. परंतु ज्या वेळेस मुलं आई वडील वृद्ध होतात, आता पेन्शन झाली निवांत असतात, कुणी वृद्धाश्रमात असते, कुणी घरीच राहतंय. परंतु ते आई वडील घरी राहत होते, आई वडिलांचं दुखत होतं, मग वयामानाने दुखत होतं, परंतु ते दुखणं बघायला नोकर चाकर होते, पैसा भरपूर होता, परंतु आपला माणूस कोणी नव्हता. आपला म्हणजे मुलगा आपला नव्हता. आणि ते मुलगा नसल्या कारणानं मुलगा कुठं शेजारी पाजारीने फोन लावला, अरे बाबा तुझ्या वडिलांचं खूप दुखतंय, तू आज तरी ये, 2-4 दिवसात तरी ये, तर काय दुखत आहे. त्यांनी सांगायचं की खूप मला मी वेळ नाही, बिझी म्हणून सांगायचं. परंतु ज्या वेळेस वडिलांचं देहांत होतंय, देहांत झाल्यावरही फोन जाते मुलाला की मुलांनो या तुम्ही इकडं, वडील वारलेत तुमचे, तुम्ही येणं गरजेचं आहे. परंतु ते नोकरी पुढं
पैशापुढं येण्याचं टाळतात. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी होतो. अंत्यविधीला पैसे खूप पाठवतात, परंतु जे दशक्रिया विधी असतो त्या दशक्रिया विधीला तरी तुम्ही मुलांना या असं म्हणून शेजारी पाहुणे नातेवाईक बोलवतात, परंतु त्या मुलांना वेळ नसतंय. आणि ते वेळ नसल्यामुळं ब्राह्मणदेव म्हणतात तुमचे मुलं कुठं, तुम्हाला जे कटिंग करायची असते, चेकिंग करायची असते, जे विधी करायचा असतो त्या विधीसाठी मुलाची आवश्यकता असते पिंडदान करण्यासाठी. त्यावेळेस त्या ठिकाणी मुलगा हजर नसतो. त्यावेळेस ब्राह्मणदेव त्या मुलांना फोनवर म्हणतात, अरे बाबा मुलांनी येणं गरजेचं आहे. ते म्हणतात काय पैसे घ्यायचे ते घ्या, ब्राह्मणदेव तुम्हीच सगळं करा. मग हा परिणाम जे आहे हा परिणाम शिक्षण आहे, परंतु सुसंस्कार नाहीत. म्हणून माझा सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या गावातून 10 विद्यार्थी असू, 20 विद्यार्थी असू, काही ना काही आपले मुलं कुठं ना कुठं, आळंदी असू, आपल्या इथं भरपूर संस्था झाल्या त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करा. आणि खरोखर आज या ठिकाणी नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त मला 4 शब्द बोलण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरोखर वेळ अगोदर झालेला आहे आणि आता लगेच या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण उतरेश्वर महाराज तौर यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तरी गावातील श्रोते मंडळी, भाविक भक्त सर्वांनी कीर्तन सर्वांचा लाभ घेण्यासाठी हनुमान मंदिराकडे येण्याची कृपा करायची आहे. तरी आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी या थोडक्या मोठ्या शब्दाला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ